विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अक्कलकोट मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी चिंतन बैठकीत मोठे विधान केले. काँग्रेस सोडून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, पक्षातच राहून नवे नेतृत्व तयार करणार असून कार्यकर्त्यांना यापुढेही ताकद देत राहणार आहे. अक्कलकोटमध्ये मी उमेदवार नसतो तर काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला असता असा दावाही म्हेत्रे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अक्कलकोटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उद्योजक लाला राठोड, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले, मी कुठेही जाणार नाही, कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, मी थांबायला पाहिजे असं काहींचं म्हणणं होतं. मीही यावेळी निवडणूक लढवणार नव्हतो, पण काँग्रेस पक्षाकडे तोडीस तोड उमेदवार नव्हता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मी उभा राहिलो. मल्लिकार्जुन पाटील किंवा अन्य कोणीही उभारले असते तर त्यांचा मानहानीकारक पराभव झाला असता, कारण त्यांची तेवढी ताकद अजूनही निर्माण झालेली नाही. निवडणुकीत एक चेहरा लागतो. अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जुन पाटील यांची तेवढी ताकद अजून निर्माण झालेली नाही. मल्लिकार्जुन पाटील असो किंवा आणखी कोणी, त्यांना आगामी 5 वर्षात ताकद तयार करावी लागेल. नवे नेतृत्व कोणीही असले तरी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन, असे माजी राज्यमंत्री म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.